हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ना संध्याकाळपासून केलेली आहे. म्हणजे ह्या स्टार्टिंगचा सीन तुम्ही पाहताय तर संध्याकाळचा आहे आणि बाकीचं जे डेली रुटीन आहे ते सकाळपासूनच टाकलेलं आहे ताईंनो. तर चला, छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे सकाळच्या रोजच्या कामांपासनं. आणि आज म्हणलं मस्त असं काहीतरी चमचमीत भाजी बनवावी. तर आता चमचमीत भाजी कुठली, त्या अगोदर म्हटलं चला रात्रीची थोडीशी तुमची दाजी बाहेर गेली तर किचनसाठी शॉपिंग करून आणलेली आहे. तर मग ते सगळं पाहावा की काय काय आणलेलं आहे. ते बॉक्स खोलले, त्याच्यामध्ये ग्लास निघले अशा टाईपचे. इतकी छान या ग्लासाची ग्रिप होती, म्हणजे हातामध्ये पकडायला एकदम छान फील येत होतं. अशा पद्धतीचे आता होते घरामध्ये, पण आवडले असतील त्यांना, कारण सगळ्याच ताईंना माहिती आहे की आपल्या हॉटेलचं हे चालू आहे काम. त्याच्यामुळं सगळे शॉपिंगला हे जात असतात, ते त्यांचे सगळे मित्र वगैरे. तर मग हॉटेलचे भांडे वगैरे आणायला काहीतरी गेले असतील तिथे, प्लेटावर वगैरे सिलेक्शन करायला, आणि त्याच्यात त्यांना हे ग्लास आवडले, किंवा मग हॉटेलमध्ये सुद्धा अशा टाईपचे ग्लास त्यांनी बहुतेक आणलेले असणार आहेत. त्याच्यामुळं मग घरात पण 2 सेट ते घेऊन आलेत. त्यानंतर मंदिराचा झेंडा पहा मध्ये खूप वाऱ्याने फाटला होता, तो झेंडा पण ते घेऊन आलेले आहे. तर खराब झालता पूर्ण, म्हणजे आता हा नवीन झेंडा घेऊन आले. त्यानंतर हे सुपल्या, झाडू, असं छोटं मोठं बरंचसं सामान घरातलं हेच झालतं. मॉपचा जो हा पोछा आहे तो पण पहिला अगोदरचा खराब झाला, त्याचा स्क्रू आहे ना सारखा निघत होता. आणि 2 लागतातच हे मॉपचे, बाहेर लागतो एक, आतमध्ये एक लागतो, आणि वरती एक बाल्कनी एक्स्ट्रा पोछा लागतो. मग ते कसं सेपरेट ठेवलं ना, वरचा वरती, खालचा खाली, बाहेरचा बाहेर, म्हणजे मध्ये इकडे तिकडे होत नाही. तर मग खालचा वरती न्यायचा, परत वरून खाली यायचं, ते रोजच्या धावपळीत अजून थोडेसे प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे मग सेपरेट 3 असे ठेवलेले येतं. बाहेर शक्यतो पोछाची गरज लागत नाही बरं का, एवढी धुवूनच घेत असतो आम्ही पूर्ण, थोडंसं हे टाकून, सर्फ किंवा मग डेटॉल टाकून एकदम धुवून घेतलं ना, बाहेर छान होऊन जातं. कारण पोछाने काय फरक पडत नाही त्या बाहेरच्या याला, कारण हे खूप असतं, खराब खूप झालेलं असतं गाड्यांच्या टायरनी त्यांनी. आणि हा जो मॉपचा पोछा होता, याची जी बकेट होती ना, ही मस्त एकदम भारी होती, फार आवडली मला. कारण याला चाकं वगैरे, क्वालिटी वगैरे खूप भारी होती याची. अगोदरची आम्ही आणली होती त्यावेळेसची ती एवढी खास नव्हती आधीची, पण ही एकदम मस्त, म्हणजे एकदम स्ट्रॉंग पण आहे, छान पण आहे. त्यानंतर म्हणलं चला आता चांगले 5-6 दिवस झालेले आहेत, चेहऱ्याकर थोडं पाहिलं नाही. बऱ्याच ताईंना माहिती आहे की हे एक छान असा मस्त इफेक्टिव्ह घरगुती इलाज आहे चेहऱ्यावरती बर्फ लावण्याचा. तर इतका छान असा ग्लो येतो चेहऱ्याने, ब्लड सर्क्युलेशन छान होतं सगळा, बर्फाने ब्लड सर्क्युलेशन छान होतं. नक्की ट्राय करून पहा. खूप वर्षापासूनचा हा अनुभव आहे माझा. 2-3 उन्हाळ्यात तर कंटिन्यू मी लावत असते, 1-2 ते 3 मिनटं सगळ्या चेहऱ्यावरती रात्रीचा हा बर्फ फिरवायचा. आता रात्रीचं नाही, मी आज सकाळीच फिरवते, कारण लाईटचं हे झालं तर मग ते वितळून जाईल म्हणून मग झालेला होता याच्यामध्ये, तर मी मग फिरून घेते. सुरकुत्या वगैरे पण पडत नाही. त्यानंतर एक हळद आणि हानीचं सुद्धा आहे घरगुती, जे आपला मध असतो ना त्याचं सुद्धा, ते छोट्या मोठ्या रेमेडीज आहेत अशा की त्या आपण घरातल्या घरात आपल्या चेहऱ्यासाठी करू शकतो. मस्त असा इफेक्टिव्ह इलाज आहे. ज्या ताई ट्राय करत असतील नक्की सांगा, कारण आपण बऱ्याचदा हे व्हिडिओमध्ये शेअर सुद्धा केलेलं आहे बर्फाचं. तर चला, त्याच्यानंतर छानपैकी सगळं घरातलं काम आवरलंय एकदम सगळं व्यवस्थित. आणि म्हणलं आता ताई कुठं गेली बघावा, आणि चिमण्यांना पाणी आपल्या चिमण्यांना पाणी आणि तांदूळ टाकावा. तर त्याच्यासाठी इकडं आले होते. तर चिमण्यांची जागा तर माहितीच आहे त्यांना, इथं जागा आहे त्यांची, आणि चंदन कस्तुरीची पण इथंच जागा आहे त्यांची. पाण्याचे भांडे ते इथं कंटिन्यू असतात, इथं येऊन त्यांचा चारा पाणी ते करत असतात. शेजारी शेताला पेरणी झालेली कशाची तरी, तर पाणी सोडलेले खळखळ 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 आवाज येतोय मस्तपैकी पाण्याचा. बऱ्याच वेळेचा 1 तासापासून चाललंय. तर व्हिडिओमध्ये येतोय का नाही सांगता येईना मला, पण चालू आहे पाणी. तर असो, तर चला, कालच्या व्हिडिओ खाली कमेंट्स होत्या की त्याच्यावरून मला आठवलं का या हौदाकडे बघितल्याच्या नंतर, कारण हा जो हौद होता ते चंदन आणि कस्तुरीसाठी आम्ही बनवलेला होता याच्यामध्ये. पण ते काय करायचे, एका दिवसामध्ये ना, म्हणजे पाणी लय घाण करून टाकायचे आणि खराब करून टाकायचे सगळ्या. आणि मग
हा, तर मग त्याच्यामुळे डास वगैरे जास्त होण्याची शक्यता होती. म्हणजे लगेच त्याच्यावरती असं डास वगैरे हिंडायला लागले. मग आम्ही आता त्याच्यात ठेवतच नाही. ती आपले आता पावसाळ्याचे पण दिवस होते, त्याच्यामुळे एवढी गरमी काही त्यांना भासतच नव्हती. त्याच्यामुळं आता त्याच्यामध्ये काही करतच नाही. पण ते एका ताई म्हणल्या की तुम्ही याच्यामध्ये कमळ लावा. झाली तुझी झाडच आपण झाली. तर आता कमळाचं काय काही आमच्या पण डोक्यात आलं बरं का, कारण ते पाणी लय घाण करून टाकतात, मग ते मच्छर वगैरे त्याच्यावर घोंबायचे. खरं तर जरूरत त्यांना उन्हाळ्यात असते, आणि उन्हाळ्यात त्यांना आम्ही विहिरीत जास्त सोडत नाही, कारण उन्हाळ्यात मग वापर होतो पाण्याचा टाकीतला स्टोअर करायला. बाकी एरवी पावसाळ्यात वगैरे हे सगळं पाणी असं इकडंच जातं, त्याच्यामुळे मग त्यांना सोडत असतो. आमचा पण प्लॅन झाला बरं का याच्यामध्ये कमळ लावायचे, पण मी खूप आउटसाइड समोर पाहिजे लॉनच्या तिथं आजूबाजू. हा, असं नजर पडली पाहिजे, फ्रेश एकदम वाटलं पाहिजे. म्हणजे कोपऱ्यालाच होतं ना, मग त्याच्यामुळं थोडासा वेगळा प्लॅन आहे आमचा. कमळ लावायचे आम्हाला, पण आता नाही, सगळ्या कलरचे आणून लावणार आहेत. पण त्याच्यासाठी आता ज्यावेळेस करू त्यावेळेस नक्कीच व्हिडिओ मध्ये शेअर करू. बऱ्याच दिवसात चाललेले, अक्षरशः 2-2.5 महिन्यापासून आमचं चाललेलं आहे की ते लोटस आणून लावायचे वेगवेगळ्या रंगांचे. तर त्याच्यासाठी थोडंसं लांब जावं लागणार आहे त्या वस्तू आणायला आम्हाला. जवळजवळ 100-150 किलोमीटर आहे ते. पण आता एखाद दिवशी वेळात वेळ काढू. आता हॉटेलचं ज्यावेळेस आपलं उद्घाटन म्हणजे पाहिजे त्या वस्तू, म्हणजे असं तर भेटायला इथं पण भेटेल नगर मध्ये. पण स्वातीने आणि मी जी पाहिलेली आहे ती आणण्यासाठी आम्हाला तिकडे जावं लागणार आहे. म्हणजे थोडक्यात ती एक वेगळी थीम आहे. तर मग आता पाहू. आता हॉटेलचं मला असं वाटतं उद्घाटन एवढ्या 7-8 दिवसाच्या आत होणारच आहे डेट. तर हॉटेलचं पण काम आता पूर्ण होत आलेलं आहे, 5-6 दिवसात तर पूर्णच होईल. तर ते उद्घाटन झाल्याच्या नंतर मग तिकडे जायचं आमचं प्लॅनिंग आहे. आणि हॉटेलच्या उद्घाटनाला बऱ्याच ताई म्हणतात आम्हाला भेटावं वाटतं. दुसरी एक गोष्ट की बऱ्याच ताई म्हणतात की नाही का रिसॉर्ट वगैरे नको. तर नक्कीच लवकरच भेटू आपण ताईंना. ज्या ज्या ताईंना भेटावं वाटतं त्या त्या ताईंना एक छान अशी संधी आपण देणार आहोत भेटण्याची. तर बघू चला. आणि आणखी एक आता बरं, म्हणजे याचं उत्तर अगोदर पण दिलेलं आहे, पण पुन्हा एकदा तुला विचारते. आता मला तर माहितीच आहे, मी घरात राहते त्याच्यामुळं. तर तू वाचली की नाही मला नाही माहिती, पण मी वाचली आहे की एक ताई म्हणली की तुझे आणि दाजींचे भांडणं होतेत का? सांग आता तू. भांडणं प्रकारच नाही आमचं, हिलाच माहिती आहे. किंवा आमच्या घरातल्यांना पण सगळ्यांना माहिती आहे, कारण भांडायला आमच्याकडे दोघांकडे वेळ नाही. आणि तसं पण वेळ जरी असतं तरी अंडरस्टँडिंग भरपूर आहे यांच्यामध्ये माझ्यामध्ये पण. त्याच्यामुळे ते कधी चिडले तर मी शांत बसते, मी कधी चिडले तर ते शांत बसतात. असं आतापर्यंत असं कधी जाणवलं नाही की भांडलं. आणि मी तू म्हणजे असं जरी झालं ना तरी टॉम अँड जेरी सारखं आमच्या दाजींना अजिबात जमत नाही. 10 मिनिटं सुद्धा रुसून हिच्या पासून म्हणजे रुसून ते राहू शकत नाही. हिचंच काय, इवन घरातलं तरी एखाद्या व्यक्तीला त्यांनी म्हणजे नाराज जर केलं ना तर त्यांना 10 मिनिटं सुद्धा राहत नाही. ते लगेच गोड गोड बोलणार, लगेच हे करणार. म्हणजे मुलांच्या बाबतीत सुद्धा आता पोराने जरी येड्यावानी केलं ना ते शक्यतो तर मारतच नाही, कधीच त्यांचा हात उचलतच नाही. ते कधी पण कोणती गोष्ट समजूनच सांगतात. आणि मग पर डोक्या बाहेरच केस गेली ना तर मग एखादा फटका लावत असते. तर एकदा ध्रुवला आणि रुद्राला डायरेक्ट एक फटके लावले होते. त्यांनी लय भांडणं करायचे होते त्यांना, गप बसा असं केलं तरी ते बसतच नव्हते. 2 फटके एक फटका लावला दोघांना. तर मग 10 मिनिटं दोघं रडले. मग दाजींच्याच मनाला काय वाटलं काय माहिती. मग परत मग त्यांना जवळ घेतलं, समजून सांगितलं. म्हणजे असंच प्रत्येक व्यक्ती घरामध्ये कोणाची चूक झाली काय झाली ती बोलतेत पण तेवढंच. आणि परत 10 मिनिटात सगळं एकदम म्हणजे व्यवस्थित वातावरण करून टाकतात ते. आणि यांच्या दोघांचं असं कधी मला काय झालं, मी समजा फुगले बाई माणसाला असतं थोडं फुगायचं बरोबर 10 मिनिटात लगेच म्हणजे फुगली काय बाई तू फुगली बरं, आता पिन मारावं लागन म्हणतात मला, हवा सोडावं लागन. फुगली का बरं, फुग बाई तुझंच खरं, बस विषय संपला. मग असं म्हणजे एवढं विषय होतच नाही. भांडण नाही आमच्या घरात कधीच असं कोणाचं असं मोठं भांडणं असं समजा कधी असं फुगून माहेराला जाणं, भांडणं हे करून माहेराला जाणं तसं कधी प्रकार आतापर्यंत. आणि किती आणि झाले बिन काही झाले तरी बघा आपल्याला शेवटपर्यंत आपल्याच इथं राहायचंय, आपल्याच इथं. म्हणजे आपलं एकदा लग्न झाल्याच्या नंतर आपलं घर ते आपलंच असतं. किती काही करा, कारण लग्न हे नातं असं असतं की भावला भावलीचं खेळ नसतं, कारण आयुष्यभर ते टिकावंच लागतं. सगळेच नवरे नसतात ना तसे. ते पण आहे. मग त्या नाईलाजाने अत्याचार सहन करू तर जावंच लागतं मुलींना. प्रत्येकाची साईड पाहण्याचं म्हणजे वेगळं असतं ना. चला असो. तर काल परवा दिवशी आमच्या इथं बिबट्या आला होता. तर बिबट्या आला की सगळे सायरन वगैरे वाजतात.
कोणाला जर दिसला तर 4-5 ठिकाणी जी सायरन लावलेली आहे ती मोठ्या मोठ्याने वाजते. ते म्हणल्या की मुलांना बाहेर नका जाऊन देऊ गेटच्या बाहेर, कारण डोंगराच्या साईडला घर आहे त्याच्यामुळे भीती. तर रात्रीचं तर जनावर येतातच, डुकरं वगैरे, परत पाणी, आपल्या हरणं, अजून काय असतं तरस, लांडगे, म्हणजे हे येतात. बऱ्याच जणांनी बघितलेले पण येतं, कारण डोंगर असल्यामुळं ते बी बिचारे पाणीच्या शोधामध्ये आणि खाण्याच्या शोधामध्ये येतातच. तर पण आम्ही बाहेर कोणला त्यांनी कधीच इथं आजूबाजूला तर नाही असे बाहेर काही जनावर असले कोणाच्या शेळ्या बिळ्या तर ते ऐकायला येतं बाबा ओढून नेली वगैरे, पण कोणाच्या मुलांना किंवा माणसांवर कधी काही म्हणजे हे नाही. आता अलर्ट सायरनमुळे कसं सगळं अलर्ट होतात, सगळ्यांना कळतं की काहीतरी हे आहे, लगेच फोन वगैरे सगळीकडे हे कॉन्टॅक्ट होतात, असं असं झाले मग सगळे अलर्ट राहतात. आणि तसे पण आपले मुलं म्हणजे आमचे बाहेर नसतातच, गेटच्या बाहेर नसतातच, कारण त्यांना जागाच एवढी मोठी आहे खेळायला, सगळं आपलं ओपन स्पेस आहे मैदानासारखं सगळं, त्याच्यामुळे ती बाहेर जातच नाही. तर आम्ही जाऊनच देत नाहीत. एकतरी भेटावं पण नाही बाई. काय जांभूळ किती वेळची शोध येते, आशाला येडी असती नाही. हा संपले सीझन संपला आता, पुढच्या वर्षी एकच एवढंच भेटलं. हा ती काय खायजोग आहे का? संपला आता, संपलं. तरी पाडात असं हा संपले आता, पुढच्या वर्षी भेटते बरं का हिला जांभळ. चल आता और जांभळ करती रोजच. चल चल चल. त्याच्यानंतर वरती आलोत आणि ताईनी काढलं होतं सगळं कपाट वगैरे आवरायला. कपाट म्हणजे ज्वेलरीचे जे आहे तिथं, ज्वेलरीचं जेवढं पण काही कलेक्शन आहे ते त्या दिवशीच काढलं होतं, पण काही कारणास्तव थोडा उशीर झाला पुढं, मग तिने ते ठेवून दिलं. आणि आज बघा सगळं काढलंय सगळं, आणि काढल्याच्या नंतर म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावा का ज्वेलरीचं हे कलेक्शन नेमकं कसं काय काय आमच्याकडं. कारण नवीन जे आपल्या ताई आहेत, मध्यंतरी 1-2 वेळेस त्यांनी कमेंट केली होती की तुमचं ज्वेलरीचं कलेक्शन दाखवा म्हणून, पण ते राहून गेलं. पण जर आता म्हणलं काढल्या सरशी तुमच्यासोबत पण शेअर करावं. तर आणि काही याच्यातलं बरंच असं काही आहे की ते जे घालत नाही काही हार वगैरे, तर मग सेट आहे त्याच्यात काळ वगैरे नाही, तर ती बहिणीच्या मुलीला वगैरे एक डब्बा काढून ठेवला. म्हणजे तिला खूप आवड आहे, म्हणजे असं मेकअप करायची, आमची परीला गळ्यात घालायचं, मग बरंच तिच्यासाठी पण काढावं म्हणलं. जे नाहीच घालत ठेवून आहे खराब होण्यापेक्षा ते साईडला काढले. आणि जितकं पहा इथं कलेक्शन आहे जेवढं, त्याचे सेम पीस काही स्वातीच्या रूम मध्ये पण आहे, तर त्याला आम्ही घेताना दोघीला सेम घेत असतो. मग आता म्हणलं चला तुमच्याशी पण शेअर होईल, माझं कपाट पण जे म्हणजे आवरून होईल, जे घालत नाही ते पण साईडला होईल, ठेवणं पण व्यवस्थित होईल. त्या दिवशी ते राहून गेलं आणि बरं झालं त्या दिवशी ते राहिलं, कारण मी वरतीच आवरलं असतं. हा डीप मध्ये क्लिअर झालं नसतं काही, आणि बरं झालं ना. आता एवढं आहे की असं वाटतंय म्हणजे एवढे दिवस झाले एवढं असून सुद्धा काय आहे काय नाही हेच माणसाला समजत नाही, आठवत नाही. काय आहे मग असं वाटतं बाई हे पण होतं आपल्याकडं, पण कधी घालण्यात नाही आलं आणि दिसलं नाही. सगळं असतं पण आपल्याला दिसत नसतं. नवीन दिसत हे पण परत 1-1.5 महिना नंतर परत नवीनवर लगेच फोकस होतं आणि बाकीचं मग जुनच आड पडतं. आता सुरुवात कुठून करती सांग. इथं एक त्याच्यामध्ये वेस्टर्न काही आहे, मोत्याचे काही आहेत, पारंपरिक सुद्धा काही आहेत, पार्टीवेअर काही आहेत, असं सगळं मिळून कलेक्शन आहे. मग तुम्हाला दाखवते मी कुठून कसं घेतलेलं आहे, कुठलं आपल्या कलेक्शन मधलं आहे, कुठलं ऑनलाईन मागवलेलं आहे, म्हणजे सगळं आता सांगता सगळं मी तुम्हाला सांगते. तर इथं पहा हे सिंपल असं पेंडेंट आहे मोठं, आणि काळी मण्यातली ही चैन आहे. तर मला असं वाटतं हे 200 का 250 रुपयाला कुठून तरी आपण स्वतः असंच घेतलं होतं. लोकलच आहे हे, काही हे नाहीये, ब्रँडेड नाहीये. त्याच्यानंतर हे पण असं छान वाटतं कधी मधी घालायला असं एखाद्या साडीवरती. त्यानंतर हे बघा याच्यामधलं आहे, मायक्रो गोल्ड पॉलिश मधलं आहे, जे की हे आपल्याच कलेक्शन मधलं आहे. म्हणजे जुना स्टॉक होता पण आता नाही. याच्यावरती इयरिंग सुद्धा होते. त्यानंतरचं पहा हे तिसरं, हे सुद्धा खूप सुंदर आहे, पेंडेंट आहे असं राजवाडी, आणि याला छान अशा पद्धतीची पाहता येईल ही चैन आहे, जे की कुठल्याही साडीवरती होतं, सिंपल पण होतं, काठपदरी पण होतं, पार्टीवेअर, आणि पार्टीवेअर पण थोडंसं लुक देतं. आपल्याच कलेक्शन मधलं. हा हे पण ताईंनो पहा आपल्याच कलेक्शन मधलं आहे. 1 ग्रॅम मॅट मधलं आहे हे सुद्धा बरंचसं मला वाटतं जुने कलेक्शन आहे, छान आहे. हे सुद्धा कुठल्याही काठपदराच्या साडीवरती सुद्धा घालता येतं, आणि तसंही कुठल्या साड्यांवरती चांगलं येतं, म्हणजे चांगलं दिसतं. त्यानंतरचं हे शिंपल्यांची डिझाईन पाहू शकता, थोडंसं युनिक आहे, मस्त हँडवर्क आहे, हे हाताने केलेलं आहे, तारीत घालून विणलेलं आहे. हे सुद्धा आपलंच कलेक्शन होतं पहा. आपण जुनं आता नाहीये, नाहीतर स्क्रीनशॉट घेऊन म्हणतात की अवेलेबल आहे का, तर नाही. आता सध्या दुबई गोल्ड मधलं कलेक्शन भरपूर आलेलं आहे आपल्याकडे रक्षाबंधन स्पेशल. आता हे पहा हे सुद्धा राजवाडी मध्येच आहे, खूप सुंदर आहे, हे सुद्धा आपलंच होतं कलेक्शन.
पण हे खूप जुनं आहे. आता याच्यातलं आपल्याकडे काही नाही आहे. हे सुद्धा याची चेन वगैरे छान आहे, म्हणजे इव्हरग्रीन आहेत. काही काही पॅटर्न जे असे आहेत ना ते कुठल्याही साडीवर घालू शकतो आपण. हे पहा, हे टेम्पल मधलंच आहे. हे सुद्धा आपलंच कलेक्शन होतं. गेल्या दिवाळीच्या अगोदर आपण आणलं होतं. थोडंसं हेवीमध्ये मोडतं, हे मॅटमध्येच आहे. त्यानंतरचं पहा, हे एका ताईंनी हाताने बनवून आपल्याला पाठवलं होतं मागच्या गौराईच्या गौरी गणपतीच्या सणाच्या अगोदर गिफ्ट म्हणून दोघींना 2 सेम गिफ्ट म्हणून. महालक्ष्मीची छान असं याच्यावरती पहा काम केलेलं आहे त्यांनी सुंदर पद्धतीने. तर खूप छान आहे. हाताने त्यांनी म्हणजे कानातले वगैरे खूप सुंदर केलेलं आहे. हे आणि अजून आंबाड्याचं काहीतरी त्यांनी पाठवलं होतं, 1-2-3 वस्तू. सरस्वती मातेचं एक हे पाठवलं होतं. तर ते हे त्यांनी त्यांच्या हाताने पूर्णपणे छान अशी कला करून ते पाठवलं गेलं, ते गिफ्ट म्हणून फक्त. त्यानंतरचं हे पहा, हे असं थोडंसं मोती याच्यामध्ये मोडतं आणि क्रिस्टल याच्यामध्ये एडी स्टोन आहे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीचं हे आहे. 36 इंच कशाचे 38 इंच अशी हाईट आहे मंगळसूत्रांची. हे पण आमच्याच कलेक्शन मधलं आहे. तर याची पण आपण क्वांटिटी म्हणजे भरपूर, म्हणजे कंटिन्यू बरेच दिवस हा सेल केला. पण याची क्वालिटी खूप छान आहे. म्हणजे हे जे आहेत ना, याची टर्कल हे ओरिजिनल आहेत. हे मोती ओरिजिनल आहेत. यातली हे मोती सुद्धा ओरिजिनल आहेत. म्हणजे असे जे हलके मिळतात ना ते नाहीये. त्यानंतरचा असा हा सेट असा जाता येता कधीतरी घेतला होता बाजारात ना, आवडला म्हणून. कधी घेतलाय काय पण घेतलेला आहे, म्हणजे तो आपण विकतच घेतलेला आहे. त्यानंतरचं ही एक आहे पहा, ही सुद्धा आपलं कलेक्शन आणायला गेलं तर त्यावेळेसच हे थोडंसं आवडलं. वेस्टर्न लुकसाठी छान होईल म्हटलं. एखाद्या साडीवरती माळी अशी सिंपल, इथं खाली एक मोठा मणी आणि थोडेसे इथं मोती आहेत. त्यानंतर ताईंनो पहा, हा छान असा लक्ष्मी हार आहे. शाही हार म्हटलं तरी चाललेला. मस्त अशी इथं पहा लक्ष्मीची ही आहे इथं प्रतिमा दोन्ही साईडला, आणि अशा पद्धतीचा आहे. एकच गळ्यामध्ये घातला तरी इतका सुंदर दिसतो. हा आहे ना, मी सगळ्या जणींनी मिळून घेतला होता. नाही, हा नाही, दुसरा आहे, दुसरा आहे तो. हा आम्ही दोघींनी सेम घेतला होता गौरी गणपतीच्या सणाला. आणि त्यानंतरचं पुढचं पहा, हे छान राजवाडीमध्येच पेंडेंट आहे. असं पण कलेक्शन मधलं, हे आपल्याच कलेक्शन मधले सिंपल अशी चैन आहे पहा, पिंक क्रिस्टल आणि ब्लॅक याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा ताईंनो, पुढचं हिट झालेली आपली डिझाईन, जे की इथं हे मोर आहेत पहा, जवळून दाखवसाठी मोर आहे. तर इतकी छान शिंपल्यांची डिझाईन आहे ताईंनो, मस्त असं. आणि याचा स्टॉक आलाय ना, याचा स्टॉक आलाय, कारण हा कंटिन्यू चालतो. याच्यावरती कानातली सुद्धा आहेत, असेच कानातले येतं. हे जे आहे ना गोल, हे असे सेम टॉप्स येतं, पण आता इथं दाखवायला नाहीत मी, कुठेतरी माझे ते आहेत डब्यामध्ये, शोधावं लागतील. तर छान पीस आहे हा. आता आपल्या आहे स्टॉकमध्ये सध्या. एक काल परवा त्याचं पार्सल आलेलं आहे. हा मॅट मधलाच आहे, 1 ग्रॅम मॅट मधला. पुन्हा हा एक सेट आहे. हा मम्मीने आणला होता, कुठेतरी फिरायला गेलती त्यावेळेस दोघींना 2 देवाला. त्यानंतर पहा, ही एडी स्टोन मधलं सिंपल असं पार्टीवेअर छोटंसं मंगळसूत्र आहे. ब्लॅक कलरची चेन आहे. हे आपण गिफ्ट दिले होते बरंच, नवीन बिझनेस सुरू केला तेव्हा साडीवरती. त्यानंतरचं हे पण पहा, हँड वर्क मध्ये आहे, हाताने केलेलं काम आहे हे. प्लस याच्यामध्ये हे अशा पद्धतीचे स्टोन आहेत. बॅक साईडला सगळी पाठीमागे अशा पद्धतीची चेन आहे. काहीतरी 700 रुपयाचं का नुसतं फक्त पेंडेंटच होतं हे. त्यानंतरचं पुढचं पहा, हे सुद्धा पहा अशा पद्धतीचं आहे. वेगळ्या युनिक राजवाडी टाईप पळ्या आहेत, आणि त्याला सुद्धा हे ओरिजिनल क्रिस्टल आणि ओरिजिनल मोती आहेत. आता ही डबल माळ आली इकडं, मला असं वाटतं तुझी पण. त्यानंतरचं हे पण आपल्याच याच्यामधलं होतं. सिंपल असे पळ्या आहेत, त्याला ब्लॅक चेन आहेत. आता हे काळ्या मण्यांमधले ना, आपण एखादी थोडीशी साडी असली किंवा डेली वेअर सुद्धा हे मंगळसूत्र आपण करू शकतो. अशा पद्धतीचे आहेत हे. त्यानंतरचं पुढचं हे सुद्धा राजवाडी पॅटर्न मधलंच आहे. थोडंसं हेवी पहा, पळ्यांची डिझाईन आहे युनिक वेगळी, आणि त्याला सुद्धा ब्लॅक कलरचं पाठीमागं अशा पद्धतीची चेन आहे. नंतर नेक्स्ट हिट झालेलं लक्ष्मी पेंडंट आपल्या स्टुडिओमधलं, जे की आपण क्वांटिटीने रोजचे 50-60 पीस याचे जात होते. आता आपल्याकडे अवेलेबल नाहीये, पण गौरी गणपतीच्या अगोदर आपल्याकडे येणार आहे. त्यानंतरचं पुढचं पहा, अशा पद्धतीचं आहे. हे एडी स्टोन मध्येच आहे, हँडवर्कच आहे, साईडनी स्टोन आहेत, पाठीमागं ब्लॅक चेन. त्यानंतरचं नेक्स्ट पहा, हे असं छोटंसं पेंडेंट आहे, आणि अशा पद्धतीची हे पण आपल्या कलेक्शन मधलंच होतं. त्याच्यानंतरचं हे पण कलेक्शन मधलंच आहे, 1 ग्रॅम मॅट मधलं. हे पण नाजूक असं आपल्या कलेक्शन मधलंच आहे. म्हणजे आहे याच्यातलं 50% कलेक्शन मधलं आहे, 50% आपण बाहेरनं घेतलेलं आहे. आता याच्यानंतर ना मोत्याची ज्वेलरी दाखवते, की मोत्याच्या सेटमध्ये काय काय आहेत ते पाहता येईल. तर आता सगळ्यात पहिले हे पण ओरिजिनलच आहेत बरं का, आवाजावरनं कळत असं. एकदम जड मोती, भरीव मोती आहेत असे जड. तर हा नेकलेस आहे पहा, तुमच्या दाजींनी आणला होता. हे त्यातलाच पहा दुसरा कलर, हा खूप सुंदर येते, पण याचा अजून घालायचा योग आलेला नाहीये. पाहू केव्हा येतं.
त्यानंतर हा आपला स्टुडिओ मधलाच पॅटर्न आहे. छान असे क्रिस्टल, हे ओरिजिनल क्रिस्टल आहेत. ओरिजिनल आणि डुप्लिकेट कसं ओळखायचं की डुप्लिकेटचे ना कालांतराने असे वरचे पापुद्रे जातात, कलर जातो आणि ओरिजिनलचं जात नाही. त्यानंतरची ही सुद्धा माळ एक मला कोणतरी गिफ्टच दिली ती, ओरिजिनल आहे ही पण. हा, तर ही पण ओरिजिनल म्हणजे क्वालिटी एकदम A1 क्वालिटी आहे त्याची. त्यानंतर नेक्स्ट हा मोत्याचा हार आहे पहा एक. आता ही जी माळ आहे ही सुद्धा ओरिजिनल आहे, मी हैदराबाद मधून घेतली आहे. आता काही ताईंना माहिती असेल की हैदराबाद मध्ये ओरिजिनल मोत्याचे सेट्स मिळतात. तर हे आणि याच्यावरची एक छोटेसे टॉप्स येतं, ही ओरिजिनल आहे. काहीतरी 3 का काय हजार रुपयाला ही घेतली होती मी, बरेच वर्ष झाली याला. आणि हा जो आहे हा सुद्धा ओरिजिनल सेट आहे ताईंनो. हे जे स्टोन वगैरे आहेत हे सगळं ओरिजिनल मोत्यांमध्ये मोडतो हा, म्हणजे मार्केटमधून आपण 300-400चा तो घेतो ना, तो प्रकार नाहीये हा, हे लगेच कळतं. हे मला ओडिसामध्ये एक होत्या आमच्या GM मॅडम, त्यांनी मला ते पोस्टिंग आउट, त्यांचं माझं खूप छान असं रिलेशन होतं. पोस्टिंग आउट जाताना त्यांनी मला हा सेट गिफ्ट दिला होता. याच्यावर इयरिंग्स पण येतं, असेच छोटे इयरिंग्स येतं. हा पण बराचसा कॉस्टली असं ना, तर गिफ्ट आहे सांगता येणार नाही मला, पण ओरिजिनल मोती म्हणल्याच्या नंतर आता हात जर मला एवढा गेला म्हणल्याच्या नंतर याच्यामध्ये तर स्टोन पण आहेत आणि म्हणजे महागच असणार आहे हा. बाकी नॉर्मल आहे, लोकल जे 200-250 रुपयाला मिळतात तोच आहे. कधीतरी असं मोत्याच्या ज्वेलरीचा खूप ट्रेंड होता, त्यावेळेस स्वातीने आणि मी मार्केटमधनं दोघींना 2 सेट घेतले होते. नेक्स्ट त्यानंतर पहा हा भैयाच्या लग्नात घेतला होता का घास होते आपण? नाही, तो असाच ऑनलाईन मागवलं होतं वाटतं. हा याच्यावरती चोकर पण आहे, त्याच्या सेम आहे ना, वरचा पण हार आहे. कुठे गेला तो काय माहिती, बघावं लागतं. सेम ॲज ऑनलाईनच मागवला होता मी, मला असं वाटतं मेशोवरनं. तर ह्याची पहा लगेच इथं खाली सगळं हे काळं पडलं, कलर गेला हा, आणि घालण्यात अजिबात आलेलं नाही. इथलं काड्यांचा रंग गेला, काहीतरी 1000 का काय रुपयाला मागवला होता. पण सगळं इथं त्याच्याबरोबर कानातली बिंदी आणि वरचा सेम ॲज इट इज छोटा हार पण आहे. पण आता तो कुठे आहे मला सांगताच येणार नाही. पण याची सगळ्याचा रंग गेलाय, मुश्किलने 2-3 वेळा घातला असं, पण तरी पण ही सगळी याची फिनिशिंग आउट झाली, सगळी गेली. त्यानंतर हा पहा चोकर आहे, मस्त स्टोनमध्येच आहे. चोकरचं पण अजून आहेत बरेच, कुठे ठेवलेले आहेत, काही कसं तुझ्या तिकडे असेल है ना. त्यानंतर हा एक चोकर आहे बघा, हा मॅटमध्ये आहे, हा पण मॅट विथ स्टोनमध्ये. हा पहा मायक्रो गोल्ड प्लेटेडमध्ये आहे, जो की मला आवडतो, म्हणजे खूप आवडतो घालायला, छान दिसतो. हा छोटा नाजूक आहे आणि दिसायला पण एकदम सुंदर दिसतो. त्यानंतर हे एक मंगळसूत्र आहे पहा, राजवाडीमध्येच मोडतंय, याला पण बरेच दिवस झाले घेतलेले. नेक्स्ट पहा पुढचा हा शाही हारमध्ये मोडतोय हा सुद्धा. आपण सगळ्यांना सेम घेतला. त्यानंतर नेक्स्ट पहा हा एक आहे, जो की ह्याला पण किती वर्ष झाले असतील बसवती, याला 9-10-12 वर्ष झाली असतील ना, 9-10 वर्ष झाले असतील ह्याला सुद्धा. याचे इथे 1-2 स्टोन पडलेत मधले, पण बाकी सगळ्या ॲज इट इज चांगला आहे. तर हा ना अशाच एका शॉपमधून घेतला होता. पण आपण म्हणतो ना, क्वालिटीला आपण कधी पण पैसे दिले ना, तर ती पैसे आपले वाया जात नाही. घरी आल्याच्या नंतर मला असं वाटलं होतं, बापरे मी एवढे पैसे ह्या हाराला दिले, पण खरंच त्या गोष्टीचा मला आता पश्चाताप होत नाही की याचा कुठंही कलर गेलेला नाही. हा स्टोन पडला, आता स्टोनला आपण काय करू शकत नाही. 10,000ची जरी साडी आपण घेतली किंवा 20,000ची, त्याचे स्टोन घालणारच, ते चिटकवले. आणि सोन्याच्या कानातल्याचे पण आपण स्टोनवाले घेतले तर ते जात पडते ते स्टोन. पण याच्यात ना कोणताही स्टोन असा काळा पडला नाही, की त्याची चमक गेलेली नाहीये किंवा इथं कुठं कलर गेलेला नाही, अजिबात कुठंच कुठल्या गोष्टीचा कलर गेलेला नाहीये. आता हेच मी मेशोवरनं मागवलं होतं, तर ते 2-3 वेळाच मी फक्त घातले, तरी ह्याचं सगळं खाली रंग गेला, इथं रंग गेला, इथं रंग गेला. पण ह्याचं मी हा सेट किती वेळा घातलाय स्वाती, म्हणजे याला लिमिटच नाहीये. बरोबर असताना आपण कुणी पण विचारायचं. मी हा पार्टीवेअर पण यूज केला, परत जे ट्रेडिशनल साड्या असतात आपल्या काठपदर त्याच्यावरती पण मी घातलेला आहे, अशा सणासुदीला पण मी घातलेला आहे. याच्यावरती असे सेम टॉप्स पण होते, पण त्याचा मागचा माझा दांडा तुटला, त्याच्यामुळे ते नाही हे करू शकले. तर खूप सुंदर आहे, म्हणजे आपण म्हणतो ना क्वालिटीला पैसे दिलेला कधीच शिन येत नाही. त्यानंतर एक छोटंसं असंच मंगळसूत्र आहे, जे की मध्ये थोडीशी फॅशन चालली होती, घेतलं 1-2दा घातलं, तसंच ठेवलेलं आहे. इथे एक पुन्हा असाच एक गळ्यातला छान सुंदर असा, नाही हा कमरपट्टा आहे, चुकून आला याच्यामध्ये कमरपट्टा वर का ताईंनी. हा पण एक चोकरच आहे, तो पण 1-2दा घातला तसाच आहे. इकडे एक सुंदर अशी नाजूक पहा हाताने हे केलेली ही ठुशी आहे, म्हणजे अशी बघा कुठं पण हे होतीये, तर छान आहे याची फिनिशिंग वगैरे. ही पण बऱ्याच दिवसापासून आहे, त्याच्यामुळे त्याची पण क्वालिटी चांगली होती, ती तशीच राहिली. आता थोडंसं वेस्टर्न मध्ये दाखवते ताईंनी. आता बरंचसं पहा तिकडं पण ठेवलेलं आहे मी डब्यांमध्ये, जे सेम आहे तिकडं ठेवलं, काही परीला द्यायला काढून ठेवलंय. म्हणजे अशी बरीचशी अजून ज्वेलरी आहे, म्हणजे दाखवायला हे होणार नाही इतकी आहे.
त्यानंतर हा पण एक आहे ज्याला 2 अशा पद्धतीचे मोर आहेत पहा नाजूक नाजूक, आणि 3 साखळ्या आहेत. हे सुद्धा घातल्यावर म्हणजे असं मस्त वाटतं एखाद्या काठपदर साडीवरती. आणि मस्त वेस्टर्नमध्ये आवडणारं सगळ्यात छान हे कलेक्शन आहे. पाहायला शाईन पहा किती छान मस्त मणी चमकत आहेत. तर हा सुद्धा आमच्या मम्मीच आम्हाला स्वातीला एक मला एक आणला होता. कुठं ग चीनच्या बॉर्डरला कुठं गेलं ते फिरायला, तिकडून आणला होता. त्यानंतर हा एक आहे पहा वेस्टर्नच, कारण मी बरोबर असताना म्हणजे वेस्टर्न ड्रेस घालायचे त्यावेळेस. आता इथं गावाला आल्यापासून नाही घालणं होत, कुठं बाहेर जाणं नाही होत, त्याच्यामुळे बरंच कलेक्शन मी असं छोट्या मुलींना वगैरे कुठं कुणी आलं घरी तर देऊन टाकलेलं आहे. त्याच्यामुळे सध्या आता वेस्टर्नमध्ये जास्त नाही आहे, पण आहे. हे तुमच्या दाजींनीच आणलेलं, याच्यावरती कानातली आणि अंगठी पण होती. इतका जड सेट आहे हा, आणि ओरिजिनल याच्यामध्ये मोडतो. आता ही जी माळ आहे ह्या मण्यांची ही पण ओरिजिनलमध्येच आहे, ही पण थोडीशी कॉस्टली आहे. बऱ्याच वर्षापासून आहे माझ्याकडं, पण कलर पहा याची शाईन पहा जशीच्या तशीच आहे, कुठंही असं वाटत नाही. घातल्याच्या नंतर लाईटमध्ये तर इतकं चमकतं आणि छान दिसतं. हा पण सेट बऱ्याच वर्षाचा आहे, तुमच्या दाजींनीच आणला होता मला. याच्यावरती कानातले पण होते. तर याचं सुद्धा पहा कुठेतरी एअरपोर्टवरनं त्यांनी हा घेतला होता. आता आपण म्हणतो एअरपोर्टवरती महाग असतं, सॉरी श्रीनगरच्या एअरपोर्टवरनं महाग असतं, पण ती क्वालिटी असते. आता हा माझ्याकडं नवीन लग्न झालं तेव्हा मला आणला होता त्यांनी, त्यावेळेस ते तिकडे हे होते म्हणजे कामानिमित्त गेलते, आणि त्याची खड्यांची शाईन वगैरे म्हणजे याचा फक्त इथं एवढा एक खडा पडलाय, बाकी कुठंच एक सुद्धा खडा पडलेला नाही याचा. इथे एक पडलाय बरोबर, बाकी जसेच तशाचे. आता याला जवळजवळ 17 वर्ष झाले असतील ह्या हाराला. थोडासा इकडं नॉर्मल कलर गेलाय, पण याची शाईन जशीच्या तशीच आहे ॲज इट इज. हा एक पहा वेस्टर्नमध्येच आहे. हा पण एक थोडंसं फुलाचं असं चेन वेस्टर्नमध्येच मोडतोय. हा पण एक आहे, याच्यावरती एक कुठल्या तरी देवाची मला वाटतं हातीकडून घेतला होता साठी आपण मी जगन्नाथपुरी, तर ते मला असं वाटतं इथं हे दिलेलं आहे मध्ये, आणि तिकडून घेतला त्याच्यामुळे ते जगन्नाथपुरी यांचं चित्र आहे मला असं वाटतं, म्हणजे प्रतिमा तिथं दिलेली आहे. आणि हे तर काही विचारायचीच सोय नाही याला. घेतले त्यावेळेस तुमचे दाजी म्हणले काय म्हणजे ऑनलाईनच मागवलं होतं, त्यांनी काय कुत्र्याचे पट्टे मागवले. तर तुम्हाला सांगू का ताई, मी मेशोवरनं मागवले होते बरं का हे 2, म्हणजे जे वेस्टर्न ड्रेस असतात त्याच्यावरती गळ्यामध्ये घालायला. पण त्याची क्वालिटी इतकी म्हणजे ते दाखवली इतकी छान, आणि क्वालिटी इतकी खराब आली. परत पुन्हा ते असे मानेला व्यवस्थित बसत पण नाहीत. ते घेतले तसेच ते पडलेले आहेत अजून, त्याला ना मी घातलं ना काहीच. कधी ना कधी हे मनी कामाला येतील म्हणून ठेवलं, पण आता मी त्याला म्हणजे हे करून कलेक्शनमध्ये ठेवणार नाही, मी आता काढून टाकणार आहे ते. त्यानंतर हा पण एक सेट आहे जो की याच्यामध्येच मोडतो वेस्टर्नमध्येच, आणि ते पण असंच मागवलं होतं ऑनलाईन मी. हा स्वातीने ऑनलाईन मागवला. ट्रेंड चालू होता या सेट. नवरात्रीत वगैरे हे चालतंय, नवरात्रीत वगैरे घालायला हा ठीक आहे. हे काही एक दोनदा घाल, म्हणजे मिररची साडी होती, ते मिरर वर्कची, त्याच्यावरती असेच मिरर होते त्याच्यावर, आणि ह्याने हा मागवलेला होता घालण्यासाठी. त्यानंतरचा पुढचा पाहता येईल ना, हा पण असंच कुठंतरी गेलतो, आणि हे जे आतले डायमंड आहेत हे पाहून मी घेतला होता, म्हणजे असं वेस्टर्न साडीवरती वगैरे किंवा ड्रेसवरती घालायला कधी मधी. आता तिकडं पण आहे पडलेलं, अजून डब्यांमध्ये पण आहे, म्हणजे जे आहे दाखवण्याजोगं तेच दाखवलंय मी. बाकीचं आता हे याच्यातलं काही कपाटात ठेवणार, काही देणार, जे एकदमच खराब झाले ते फेकून देणार. असं आता आज याला सावरायला जाणार आहे बरंच सगळे. तर काय ते हँगर केलेले आहेत त्याला अटकून द्यायचे सगळे, म्हणजे जे घ्यायचे तेच घेणार आहे आता, कारण त्याच्यामध्ये मी भरणारच नाही, कारण मलाच लक्षात राहत नाही की काय आहे काय नाही. एखादी वस्तू असून सुद्धा घालणं होत नाही जास्त असल्याच्या नंतर, त्याचं आता काही घ्यायचं काही ते करून द्यायचं. तरी पण इकडं बरंचसं मी काढलं, इकडं पण काढलं. हे डबल इकडे तुझे आलेली आहेत एका सेटची, ह्याच्यात पण डबल तुझे आलेले आहेत काही, आणि काही अजून आहेत आतमध्ये जे की काढायचे काही इकडं पण. हे पहा, हे असं होतं आपलं ज्वेलरीचं कलेक्शन. अजून पण बरंचसं आहे, माझे काही स्वातीच्या रूम मध्ये गेलेले असणारे, अजून तिकडं पण वेगळं आहे, पण आता फोटो अजून लावायचा तसंच पडलाय आमचा. हे अशा पद्धतीचे हुक्स आहे इथं वरती. आता इयरिंग्सचं पण, आता इयरिंग्स राहू उद्या बघू, पण आता आज हे सगळं आवरून घेते मी. तर हे अशा पद्धतीने मी इथं अडकून देणार आहे. काय मस्त वातावरण झालंय बघा, एकदम जस काय स्वर्गात असल्यासारखं काय छान वातावरण झालेलं आहे. तुमचे दाजी पण आज लवकर घरी आलेत, म्हणजे मस्त गार्डन मध्ये बसून सगळेजण बाहेर आज जेवण करू. हा दिसतोय ना ते काय वरती,
तेच मला थोडंसं बाहेर आल्याच्या नंतर एकदम भारी निळं 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 वाटलं. मध्येच आकाशात इथं थोडासा इंद्रधनुष्य पण आलेला आहे. याच्यात क्लिअर एवढा दिसना पण ओरिजिनल पाहायला लय भारी वाटतंय. बऱ्याच ताई म्हणत होत्या की ताई जंगल विलाच्या तिथं आसपास तुमची कुठं जागा असेल तर तुम्ही पिकनिकसाठी म्हणजे एक हे करा म्हणून. आले 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 तुमच्या भोवती आजूबाजूला पळतायत ना. पिकनिकसाठी एखादं रिसॉर्ट बनवा किंवा हे असं थोडंसं आम्हाला आमच्या मुलांना तिथं येऊन सुट्टी टाइमचं स्पेंड करावं वाटतं. मुलांना तिथं घेऊन सुट्टी स्पेंड करावं वाटते प्लीज म्हणत होते असे. अरे 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 चिंटू चिंटू चिंटूला घे बरा रुद्रा ध्रुव चिंटूल धर. प्रणवला म्हणा ते हे घेऊन ये ना तोपर्यंत. सगळ्यांचंच आहे बघा. चंदन, कस्तुरी, स्वीटी, चिंटू, रुद्र, ध्रुव सगळ्यांचं खेळायचं काम चाललंय आणि हा गधडा त्यांना घाबरवायचं काम करतो. रोजच त्यांच्या मागं पळतो. काय रे काय झालं बेला बया गो. काय केलं तुला चिंटूने? काय केलं काय केलं तुला? वय चंदन काय केलं तुला? काय केलं चिंटूने तुला? हा तुला घाबरून देतो ते नुसता रोज रोज. होय रे हा वर का म्हणून ठेव खाली बाळा ठेव. हा त्याला घाबरून दे. अगं 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 बघ याला घ्या तुम्ही जरा. ह्यो मारीन एखादा बर का. करे करे गद्धड्या का रे हा का 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 रे हा हा हे रे याला कोंडून घे रुद्र कोंड याला. ती स्वीटी शांत बसायला लागली हो आता नाटक करायला लागला. ऐका ना काही ताई म्हणत होत्या की तुमची इथं आजूबाजूला जर कोणी कुठं जागा असली तर तुम्ही इथं पिकनिक छान असे स्पॉट बनवा रिसॉर्ट बनवा एखादं. तर मग याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे दाजी सांगा. मी काय म्हणत होते काय म्हणणं आहे सांगता का? हा का बरं आता तुमचे दाजी म्हणले आपण विचार करू त्याच्यावर पाहू मग आता काय म्हणतायत. चला द्या सोडून द्या खाली ठेवून द्या त्यांना लहान बस झाला आता. याला नेऊन कोंड तू याला त्याला उचलून नको घेऊ. याला नेऊन कोंड पहिले घेऊन जा त्याला. माहिती मला काय माहित नाही कधी किती सॉफ्ट आहे चंदू. ए चंदू 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 तर लय गाव झालाय होय रे. स्वाती अक्का कुठे गेली ती बाई? कामाला गेलती. मला हात लावायचा. तुला हात लावायचा लय सॉफ्ट आहे मला पाहिजे. लय बोट धरी बरं का ते खरंच लय सॉफ्ट आहे आमचं चंदन. पण घाबरलाय चोच बघा चोच बघा इतकी शार्प आहे का. त्याला बोट धरल्यावर सोडणार नाही. हा काय हो स्वाती गॅस बंद कर ग बाई. गॅस बंद कर. काय म्हणता आमच्या ध्रुवाचा फोटो घ्या फोटो घ्या. चला आता हा लवकर या. हा लवकर या 1-1.5 तासात ते येतात ना.